संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीने विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, ती मागणी आता पुरेशी होताना दिसत नाहीये। माझी नैतिकता ही जनतेशी आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडण्यास नकार दिला, तर जे दोषीच नाही त्यांच्यावरती कारवाई काय करायची असं उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केलेला आहे। आतापर्यंत वाल्मिक कराडची अटक असेल, सुदर्शन घुलेची अटक असेल किंवा फरार असलेला कृष्ण आंधळे याच्याबद्दलचे आरोप असतील किंवा पीक विम्याच्या घोटाळ्याचे आरोप असतील, या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपाच्या केंद्रस्थानी होते धनंजय मुंडे। आणि आता पुन्हा एकदा धनंजय देशमुख जे मयत संतोष देशमुख यांचे भाऊ आहे, त्यांनी बीड पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। आरोपींना वाचवण्याचं पाप हे बीड पोलिसांनी केलं असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे। आणि या प्रकरणामुळे एकूणच संपूर्ण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। आणि याचमुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय, ज्या वेळेला ही घटना घडली त्यानंतर विरोधकांच्या आरोपांमधला एक महत्त्वाचा आरोप होता, तो म्हणजे धनंजय मुंडे जर मंत्रिपदावरती कायम राहिले तर त्यामुळे हत्येचा तपास हा प्रभावित होऊ शकतो, अधिकाऱ्यांवरती दबाव येऊ शकतो। आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाहीये। पालकमंत्री जरी ते झालेले नसले तरी सुद्धा त्यांनी पूर्वी ज्या पद्धतीने बीडमध्ये काम केलंय, अधिकाऱ्यांसोबत त्यांचे संबंध असतील किंवा एकूणच माजी पालकमंत्री असल्यामुळं त्यांचा जिल्ह्यामध्ये जो राजकीय प्रभाव निर्माण झालाय, त्या प्रभावामुळे आता हत्येचा तपास दाबला जातोय का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होण्याची शक्यता आहे। आणि यावरूनच आता विरोधकांच्या आरोपांची धार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। बीड पोलिसांच्या तपासावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेतच, परंतु आता हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम धनंजय मुंडे हे बीडचे म्हणजे परळीचे स्थानिक आमदार आहेत, माजी पालकमंत्री आहेत आणि सध्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहे। अशा वेळेला त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बीडमध्ये जो प्रशासकीय आणि राजकीय कारभार हाकला, त्या माध्यमातून जे त्यांचं एक नेटवर्क निर्माण झालंय, त्याचा परिणाम हा बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवरती पडू शकतो। आणि हाच कळीचा मुद्दा पुढच्या काळामध्ये होईल, कारण जे आत्ताच्या सध्याचे पोलीस अधिकारी आहेत ते मुंडे मंत्रिपदावरती असताना तपास किती कार्यक्षमपणे करतील, किती निष्पक्षपणे करतील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंटचा मुद्दा उपस्थित झालेला होता, त्याला खाट पोलीस स्टेशनमध्ये त्याला झोपण्यासाठी देण्यात आलेली होती, अजूनही पोलिसांनी त्याच्या पायामध्ये साखळदंड घातलेला नाही आहे, त्याला हातकडी लावलेली नाही आहे, बेड्या ठोकलेल्या नाही आहे। मग अशा वेळेला पोलीस जर धनंजय मुंडे यांच्या विश्वासू व्यक्तीला, निकटवर्तीय व्यक्तीला ज्याला अटक झालेली आहे त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली असेल, देत असतील, तर मग हा धनंजय मुंडे यांचा प्रभाव म्हणायचा का असा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो। आणि एवढं सगळं होत असताना धनंजय मुंडे यांना अजितदादा मात्र पाठीशी घालण्याचं काम करतायत। अजितदादा यांनी बोलताना त्यांनी यापूर्वीच्या अनेक मंत्र्यांनी राजीनामा देताना नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केल्याचं अनेक उदाहरणं दिलेली होती, परंतु हे उदाहरण ते धनंजय मुंडे यांच्या बाबतीत लागू करताना पाहायला मिळत नाहीये। सुरेश धस यांनी सांगितलं होतं की हा राजीनामा अजितदादा यांचा विषय आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध आहे, परंतु या सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे मौन बाळगलेले आहे ते सुद्धा अत्यंत उल्लेखनीय आहे। ते राजीनाम्यावरती बोलायला तयार नाहीत, म्हणजे त्यांनी एक प्रकारे हे प्रकार सुद्धा राष्ट्रवादीकडेच लोटण्याचा प्रयत्न केला। आष्टीच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी आरोपीतल्या कुणालाही सोडणार नाही, एक प्रकारे आधुनिक भगीरथ असा उल्लेख त्यांनी मुंडेवरती आरोप करणाऱ्या सुरेश धस यांचा केलेला होता। त्यामुळं आष्टीच्या सभेनंतर काय बोध घ्यायचा याबद्दलचं कोडं अजूनही उलगडलेलं नाहीये, परंतु अजितदादा हे त्यांचा राजीनामा घ्यायला पुढे येत नाहीये आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काहीशी सावध भूमिका घेतलेली आहे। आणि आता ज्या पद्धतीने धनंजय देशमुख हे पोलिसांवरती आरोप करतायत, त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या प्रभावाचा आणि गृह खात्याचा जो तपास सुरू आहे त्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। आता संतोष देशमुख हत्येचा तपास दाबला जातोय किंवा थंडावला गेलाय हे म्हणण्याची कारणं काय आहेत, कारण आतापर्यंत जो अखेरचा आरोपी आहे कृष्णा आंधळे याला अटक झालेली नाहीये, तो अजूनही फरार आहे। एकूण 7 आरोपी या प्रकरणामध्ये होते, 7 पैकी 6 पकडले गेले आणि एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे, ज्याच्या फरारीवरून अंजली दमानी यांनी वेगवेगळे दावे केलेले होते की त्याच्याकडे काही माहिती असू शकते, त्याच्याकडे काही मोबाईल असू शकतात, काही महत्त्वाचे धागेदोरे त्याच्याकडे असू शकतात, म्हणूनच तो आरोपी फरार आहे असा सुद्धा दावा विरोधकांनी केलेला होता।
तो आरोपी अजूनही सापडलेला नाहीये आणि एक आरोपी जो अटकेत आहे परंतु त्याचा मोबाईल पोलिसांना सापडलेला नाहीये, त्याचं नाव आहे विष्णू चाटे. आता विष्णू चाटेला अटक होऊन बरेच दिवस उलटलेले आहे, त्याचा मोबाईल अजून मिळालेला नाहीये. त्याच्या मोबाईलमध्ये नेमकी कोणती माहिती होती? जर संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी त्यांना सोडण्यासाठी विष्णू चाटेंना फोन केलेले होते, ही सगळी घटना घडलेली होती, तर त्यावेळेला विष्णू चाटेने कुणाकुणाला फोन केलेले होते याची माहिती त्याच्या मोबाईलमधून येणं अपेक्षित होतं. त्याचा मोबाईल जर सापडलेला नसेल तर या प्रकरणाचा तपास पुढे कसा जाईल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने मी वाल्मिक कराडच्या स्पेशल ट्रीटमेंटचा उल्लेख केला, त्याच्या हातात अजूनही बेड्या ठोकल्या गेलेल्या नाहीये. ज्या आरोपीवरती मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, मग त्याला इतकी स्पेशल ट्रीटमेंट दिली का जाते हा सुद्धा बीड पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. ज्या वेळेला वाल्मिक कराडवरती मकोका कायदा लागलेला होता त्यावेळेला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि ज्यावेळेस त्याला अटक झाली त्याच्यावरती मकोका लागला त्यावेळेला हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून त्याला सुरुवातीला गोवण्यात आलं, परंतु आता ज्या पद्धतीने तपास पुढे सरकतोय तिथे वाल्मिक कराड यांना बाजूला करून सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा मुख्य आरोपी बनवण्याचे प्रयत्न हे तपासातून सुरू आहेत आणि याचाच भाग म्हणून बीड पोलीस या प्रकरणाबद्दल हवी तशी माहिती देत नाही आहेत, सार्वजनिक करत नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत, मग जोखेडे खालसा असेल, सोनेचं बलात्कार प्रकरण असेल, हत्येचं प्रकरण असेल, मानसी देशपांडे हत्येचं प्रकरण असेल, इवन पुण्यामध्ये ज्या गुंडगिरीचा मुद्दा समोर आलेला होता शरद मोहोळ प्रकरण असेल, अशा अनेक घटना सांगता येतील. या घटनांमध्ये पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या समोर येऊन एक एक तास प्रत्येक गोष्टीचा खुलासा केलेला होता, परंतु बीड पोलीस या प्रकरणावरती सविस्तर आणि संपूर्ण माहिती द्यायला तयार नाही आहेत. ते माहिती द्यायला का टाळतायत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली होती की जर CID आणि SIT कडे तपास सुरू असेल तर आम्ही अधिकची माहिती काय द्यायची असं बीड पोलिसांचं म्हणणं आहे, असं आम्हाला सूत्रांकडून कळालेलं आहे. मग इतके बेजबाबदारपणे बीड पोलीस कसे वागू शकतात, कुणाच्या आशीर्वादाने वागू शकतात, कुणाच्या छायेखाली ते बीड पोलीस या प्रकरणाचा तपास सविस्तरपणे पुढे नेत नाहीत, त्याची माहिती देत नाहीत, आरोपींना पकडत नाहीत, आरोपींचे मोबाईल पोलिसांना सापडत नाहीत, देशमुख कुटुंबियांना विश्वासात घेतलं जात नाही, हाच आरोप घेऊन धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेले होते की आम्हाला माहिती दिली जात नाहीये. SITचं पथक त्यांना भेटलं, त्यांना माहिती दिली गेली, परंतु त्यानंतर सुद्धा देशमुख कुटुंबीय यांच्या सोबत महाराष्ट्राला अंधारात का ठेवलं जात आहे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि आता विरोधकांनी तो मुद्दा अजूनही सोडलेला नाहीये. आतापर्यंत विरोधकांनी राजीनाम्याचा विषय हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेलेला असला तरी सुद्धा रोख हा अजितदादांकडे होता, कारण अजितदादांनीच राजीनामा घ्यावा, त्यांचाच पक्ष आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा असेल तर तो निर्णय अजितदादांनी आधी घ्यावा, नंतर मुख्यमंत्र्यांकडे तो विषय जाईल. आता विरोधी पक्षाचे नेते जे अंबादास दानवे आहेत ते म्हणतायत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का. आता अर्थातच हा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्यांवरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतील तर त्यांचा राजीनामा घ्यायचा अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मग ते राजीनामा घेणार का? आणि पुन्हा इथे हा जो मुद्दा उपस्थित होतो की जर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे बडे नेते इवाना डिसिजन मेकर म्हणून त्या पक्षामध्ये ते काम करतात, ते जर धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणार असतील तर अशा वेळेला भाजप विरोध करत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? आणि अशा वेळेलाच मुंबई तकच्या चावडीवरती प्रताप सरनाईक आलेले होते आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. यापैकी एक जरी गंभीर आरोप माझ्यावरती झाला असता तर दुसऱ्या क्षणाला मी राजीनामा दिला असता असं सुद्धा प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं होतं. म्हणजेच शिवसेनेची सुद्धा भूमिका आता स्पष्ट झालेली आहे. भाजप आणि शिवसेना महायुतीतले दोन पक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे, परंतु दुसरीकडे अजितदादा हे किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, प्रामुख्याने अजितदादा हे भाजप आणि शिवसेनेचा विरोध डावलून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत, त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवतायत. आता आका आणि आकाच्या आका असा नेहमी उल्लेख करणारे सूर्यदास यांनी सुद्धा स्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली नाहीये. ज्या ज्या वेळेला ते उल्लेख करतायत ते प्रकाश सोळंकींचं नाव घेत आहेत, ते अन्य नेत्यांचं नाव घेतात, अंजली दमाने यांचं नाव घेत आहेत, पण त्यांचा सुद्धा विरोधाची धार अजूनही कमी झालेली नाही. म्हणूनच हा जो मुद्दा उपस्थित झाला अंजली दमानिया या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत की जर सरकारला या प्रकरणाचं गांभीर्य नसेल तर हे प्रकरण घेऊन मी कोर्टात जाईन. विरोधक अजूनही आक्रमक आहेत आणि ज्या पद्धतीने बीड पोलिसांवरती देशमुख कुटुंबियांनी आरोप केले
आणि आरोप केल्यापूर्वी आणि आरोप केल्याच्या नंतर सुद्धा जे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत, जे प्रश्न अद्याप ज्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा ही महाराष्ट्राला आहे, बीडला आहे, इवाना या हत्येच्या तपास जे कोणी त्याची माहिती घेत आहे त्या प्रत्येकाला आहे, त्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का, ही शक्यता धुसर झालेली असली तरी सुद्धा तपासातून काही गोष्टी समोर जर आल्या तर हा मुद्दा पुन्हा एकदा तापू शकतो. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत आणि एकूणच या सगळ्या घटनेबद्दल तुमचा काय तर्क आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकतात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.